सुप्रभात आणि नमस्कार. भावशेखर. आजचा आपला विषय विप्रो बोनसच्या निमित्तानं. विप्रो बोनसच्या निमित्तानं असं म्हणण्याचं खरं कारण असं की एकंदरीतच बोनस शेअर मिळणं हे शेअर बाजारासाठी एक आनंदाची गोष्ट असते. कारण मुळात एखाद्या कंपनी ज्याचे शेअर्स आपण होल्ड करतोय, जे शेअर्स आपण सांभाळतोय, आपल्या पोर्टफोलिओमध्ये आहेत, त्याच्यावरती कंपनी बोनस देते म्हटल्यानंतर त्याचाच एक अत्यंत चांगला आनंद असतो. म्हणजे एकंदरीतच आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये बाय वन गेट वन फ्रीचा जो आनंद असतो ना, तो बोनस शेअरने मिळतो. आणि तोही जेव्हा अनपेक्षितपणाने मिळतो तेव्हा तर ते फार चांगलं असतं. आज हे सगळं आठवायचं कारण असं की आपल्याकडे काही काळ आता विप्रो 2024 मध्ये आपल्याला बोनस शेअर देईल का अशी चर्चा आहे. कारण एखादी कंपनी आपल्या संचालक मंडळामध्ये जेव्हा बोनस शेअर द्यायचा विचार करत असते त्यावेळेला त्या कंपनीला त्याची आगाऊ सूचना स्टॉक एक्सचेंजेसना द्यावी लागते. मग असं पत्र जेव्हा एखादी कंपनी की बाबा माझ्या अमुक अमुक तारखेला बोर्डाची मीटिंग आहे किंवा संचालक मंडळाची मीटिंग आहे, त्याच्यामध्ये आम्ही इंटरिम डिव्हिडंड द्यायचा विचार करतोय, त्याच्यामध्ये आम्ही फायनल डिव्हिडंड द्यायचा विचार करतोय, त्याच्यामध्ये आम्ही स्पेशल डिव्हिडंड द्यायचा विचार करतोय, त्याच्यामध्ये आम्ही स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यू द्यायचा विचार करतोय, त्याच्यामध्ये आम्ही राईट शेअर द्यायचा विचार करतोय, त्याच्यामध्ये आम्ही बोनस शेअर द्यायचा विचार करतोय, अशा पद्धतीची आगाऊ सूचना स्टॉक एक्सचेंजेसना देत असते. आणि ज्या ज्या वेळेला ही संबंधित कंपनी अशा आशयाचं पत्र किंवा सूचना ही शेअर बाजारांना आणि स्टॉक एक्सचेंजेसना देत असते, त्या त्या वेळेला स्टॉक एक्सचेंजेस त्यांच्या वेबसाईटवरती ही बातमी जाहीर करत असतात. आणि मग त्यातनं सोशल मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, याच्यामधनं त्या बातमीचा प्रचार आणि प्रभाव व्हायला सुरुवात होते. आणि आता विप्रोनं अशा पद्धतीचं पत्र स्टॉक एक्सचेंजेसला दिलं होतं. हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना तरी तो नेमका काय पद्धतीनं बोनस दिला याचा विचार केलेला नाही. प्रत्यक्षात विप्रो बोनस देईल किंवा नाही ही नंतरची चर्चा आहे, त्याचा पाहिजे तर आपण नंतरच्या कधीतरी भावशेखर मध्ये विचार करू. पण अशी चर्चा विप्रो बद्दल आत्ता होणं या निमित्ताने एकंदरीतच बोनस शेअर आणि विप्रो या दोन्हीचा थोडा विचार करायचा, म्हणून आजचा भावशेखरचा विषय विप्रोचा बोनस शेअर असा आहे. मी म्हटलं तसं कुठच्याही कंपनीनं बोनस शेअर देणं याचा अर्थच मुळी त्या कंपनीची आर्थिक परिस्थिती अत्यंत चांगली आहे हे गृहीत असतं. अगदी ज्या पद्धतीनं अकाउंट्स मेंटेन केले जातात किंवा अकाउंटिंगच्या परिभाषेत बोलायचं झालं तर कंपनीच्या बॅलन्स शीटमध्ये असलेल्या जनरल रिझर्व्हचा उपयोग करत त्या जनरल रिझर्व्हचं रूपांतर कंपनीच्या पेडअप कॅपिटलमध्ये करणं या प्रक्रियेला बोनस शेअर्स असं म्हणतात. याच्यामध्ये कंपनीचं कॅपिटल वाढतं, परंतु कंपनीच्या बाहेर पैसा जात नाही, कंपनीतनं बाहेरचा पैसा येत नाही. शेअर होल्डरना ज्या दिवशीची त्याची रेकॉर्ड डेट असेल त्या रेकॉर्ड डेटला ज्यांच्या डीमॅट अकाउंटमध्ये हल्लीच्या परिभाषेत बोलायचं म्हणजे पूर्वीची परिभाषा वापरायची असेल तर त्या रेकॉर्ड डेटला ज्यांच्या नावावरती बोनस ओरिजिनल शेअर आहेत त्यांना ते बोनस शेअर मिळतात. पण असे बोनस शेअर त्या भागधारकांना किंवा शेअर होल्डरला मिळताना राईट शेअर करता जसे पैसे द्यावे लागतात तसे बोनस शेअर साठी द्यावे लागत नाहीत. म्हणजे कंपनी आपल्याकडचे उचलून पैसे देत नाही, शेअर होल्डर आपल्याकडचे उचलून पैसे देत नाही. दिसायला ही एक बुक एंट्री आहे, जनरल रिझर्व्ह मधनं ते पेडअप कॅपिटल मध्ये गेलेत, पण कंपनीचं कायमस्वरूपी भांडवल मात्र वाढवलेलं असतं. आणि हा म्हटलं तर कंपनीच्या दृष्टीने फायदा आहे आणि साहजिकच तो कोणत्याही परिस्थितीमध्ये गुंतवणूकदारांसाठी फायदा आहे. आणि मग त्यामुळे एक काळ आपल्या शेअर बाजारामध्ये असा होता की ज्या कंपन्या वारंवार बोनस शेअर देतात त्यांचा या एका घटनेमुळे शेअर बाजार भाव हे चढे राहत असत. म्हणजे 1980च्या दशकात 1990च्या दशकात असा इतिहास होता की ब्लू स्टार सारखी कंपनी अक्षरशः दर 3.5 ते 4 वर्षांनी नक्की बोनस द्यायची. ब्लू स्टार ही कंपनी त्याही वेळेला आणि आजही आपलं कार्यक्षेत्र सांभाळून असलेली कंपनी आहे, पण म्हणून शेअर बाजारात त्यांची सदैव प्रचंड मोठ्या दरानं आणि वेगानं उलाढाल होते अशातला भाग नाही. अशी संथ नियमित संयत अशी उलाढाल, पण 3.5-4 वर्षांनी बोनस, यामुळे ब्लू स्टारचे बाजारभाव फारसे कधी वाढले नाहीत किंवा ब्लू स्टारचे बाजारभाव फारसे कधी कमीही आले नाहीत. अगदी TCS सारखी कंपनी त्याच्या विरुद्ध गेली 26-27 तिमाही आपल्याला सातत्यानं इंटरिम डिव्हिडंड देते, परंतु ती कंपनी फारसा बोनस देण्यासाठी प्रसिद्ध नाही. मुळातच विप्रोच्या तुलनेमध्ये टाटा समूहातल्या कंपन्या फारसा बोनस देत नाहीत.
पण तरी सुद्धा टाटा समूहातल्या कंपन्या या हल्लीच्या विप्रोपेक्षा जास्त विश्वासार्ह मानल्या जातात. अगदी IT सेक्टर पुरेसा विचार करायचा झाला तर आजकाल विप्रोपेक्षा टाटा समूहातल्या टाटा टेक्नॉलॉजी, टाटा एलेक्सी, टाटा कम्युनिकेशन आणि साहजिकच TCS या कंपन्या शेअर म्हणून जास्त विश्वासार्ह मानल्या जातात. याचा अर्थ कंपनीची विश्वासार्हता बाजारातली गुंतवणूकदार म्हणून मोजण्यासाठी बोनस शेअर्सचं वाटप इतकं एकच गणित नसतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. अगदी आत्ता विप्रोचा विचार करायचा झाला तर आत्ताच्या ज्ञात इतिहासानुसार 1987 साली विप्रोनं सगळ्यात पहिल्यांदा बोनस दिला. निदान शेअर बाजारामध्ये नोंदणी झाल्यापासनं विप्रोनं पहिला दिलेला बोनस हा 1987 सालचा आहे. मग आधी 1987, मग 1989, मग 1992, मग 1995, मग 1997, मग 2004, 2005, 2010, 2017 आणि 2019 असा 10 वेळा गेल्या 35-36 वर्षामध्ये या कंपनीनं बोनस शेअर्स दिलेत. आणि आता 2024 मध्ये पुन्हा ती कंपनी बोनस देईल का अशी चर्चा आहे. या सातत्यानं IT सेक्टर मधल्या कुठच्याही कंपनीनं आपल्या देशाच्या शेअर बाजारामध्ये नोंदणी असताना बोनस शेअर दिलेला नाही. याचं कारण असं आहे, म्हणजे असं सहज म्हणता येईल की विप्रोनी ज्या पद्धतीनं आपल्या देशातलं IT सेक्टर सुरुवातीच्या काळामध्ये कॅप्चर केलं, कारण आज मी तिला इन्फोसिस आणि विप्रोची त्या दमानं तितकी चर्चा होत नसली तरी ही गोष्ट अत्यंत उघड आहे आणि ती प्रत्येकाला मान्य करावी लागेल की आपल्या देशात IT सेक्टरला पहिले सोन्याचे दिवस दाखवणाऱ्या कंपन्या म्हणजे इन्फोसिस आणि विप्रो आहेत. आणि IT सेक्टर मधल्या कंपन्यांचे शेअर्स सांभाळणाऱ्या गुंतवणूकदारांना पहिल्यांदा दिवाळी दाखवणारे, चांगल्या अर्थी, मी दिवाळं म्हटलेलं नाही, दिवाळी म्हटलंय, असं दाखवणारी कंपनी म्हणजे ही इन्फोसिस आणि विप्रो आहेत. या कॅटेगरीमध्ये आज त्या उच्च रवानं या कंपन्यांची नावं घ्यावीत अशातला भाग नाही. अगदी अलीकडच्या काळामध्ये TCSच्या डिक्लेअर केलेल्या रिझल्टपेक्षा इन्फोसिस आणि विप्रोचे रिझल्ट फारसे उजवे नाहीत. आणि तरी सुद्धा इन्फोसिस आणि विप्रोनं टाटा TCS पेक्षा दिलेला डिव्हिडंड हा जास्त आहे. याचं कारण असं आहे की वर्षागणिक दिलेला डिव्हिडंडचा विचार केला तर कदाचित TCS त्याच्या पुढे जाईल. मी मगाशी म्हटलं तसं TCS हल्ली गेले 26 सलग क्वार्टर इंटरिम डिव्हिडंड देतोय, पण ते बोनस देत नाहीत. आणि इन्फोसिस आता आपल्याला इंटरिम डिव्हिडंड पुन्हा गेल्या काही वर्षाच्या कालखंडानंतर द्यायला लागलाय, पण तो सलग 26 वेळा देत नाही. विप्रोनंही इंटरिम डिव्हिडंड द्यायची प्रक्रिया कमी झाली आणि जवळजवळ 5 वर्षानंतर विप्रो आता आपल्याला बोनस शेअर द्यायचा विचार करतोय. मग अशा वेळेला विप्रो हे नाव जरी बाजूला ठेवलं तरी या प्रभावाकडे, या प्रवाहाकडे आणि या प्रवृत्तीकडे वेगळ्या पद्धतीनं पाहावं लागतं. एखादी कंपनी बोनस शेअर का देते याची जर तात्विक चर्चा करायची झाली तर असं म्हटलं जातं की ज्या कंपनीला भविष्य काळामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती आपल्या कंपनीचं प्रॉडक्ट किंवा प्रोजेक्ट चालतील याची खात्री असते आणि त्या व्यवसायासाठी जास्त भांडवल असणं त्यांच्या इतर गोष्टींच्या आणि इतर माध्यमांच्या दृष्टिकोनातनं सोयीचं जातं, अशी कंपनी आपल्या आधीच्या प्रॉफिटमधनं बाजूला ठेवलेल्या रिझर्वचं भांडवलामध्ये रूपांतर करत असते. म्हणजे एका विशिष्ट उद्देशासाठी ठेवलेली गोष्ट प्रत्यक्षात कॅपिटल म्हणून उपयोगात आणता येते. त्या माध्यमातनं कंपनीला पुढच्या प्रोजेक्टसाठी, पुढच्या प्रकल्पांसाठी, पुढच्या प्रॉडक्ट डेव्हलपमेंटसाठी, पुढच्या मार्केट डेव्हलपमेंटसाठी पैसा तर उपलब्ध होतो, पण तो व्याजानं उभा करावा लागत नाही. म्हणजे तशा अर्थानं म्हणायचं झालं तर कॉस्ट ऑफ रेझिंग फायनान्स शून्य ठेवत किंवा शून्यवत ठेवत आपलं भांडवल आणि आपली लिक्विडिटी वाढवण्याचं साधन म्हणून ती कंपनी बोनस शेअरकडे पाहत असते. मग अशा वेळेला जेव्हा तुमची कॉस्ट ऑफ रेझिंग फायनान्सच कमी असते त्यावेळेला तुमचं कॉस्ट ऑफ फायनल प्रॉडक्ट आवाक्यात ठेवणं आणि त्या आवाक्यातल्या किमतीच्या दृष्टिकोनातनं आपली फायनल सेलिंग प्राइस ठरवणं आणि मग त्या माफक फायनल सेलिंग प्राइस हा सेलिंग पॉइंट करत आपलं प्रॉडक्ट जास्तीत जास्त पेनेट्रेट करत राहणं हे कंपनीला सोयीचं जातं. आणि यातनं कंपनी केवळ स्वतःच्या आर्थिक कामगिरीची ग्वाही देत नसते तर बोनस शेअर देण्यातनं एका अर्थानं संबंधित कंपनी आपल्या भविष्यकालीन कामगिरीचीही ग्वाही देत असते.
कारण इतकी मोठी रक्कम कंपनी त्याच वेळेला पणाला लावेल ज्या वेळेला पुढच्या काही काळामध्ये अशा पद्धतीच्या प्रॉडक्टसाठी अत्यंत ठाम अशी मागणी त्या कंपनीच्या खिशात आहे, जी त्यांनी अजून जाहीर केलेली नाही. आणि मग या दृष्टिकोनातनं जेव्हा आपण बोनस शेअरकडे पाहतो, ही वस्तुस्थिती विप्रोमध्ये गेले 2-2.5 दशक होती, परंतु त्याला गेला काही काळ हा अपवाद आहे. म्हणजे अगदीच आता इन्फोसिस आणि विप्रो हे सूर्यास्ताच्या पलीकडचे शेअर्स आहेत असं मी म्हटलेलं नाही, पण सर्टनली आता IT सेक्टरमध्ये ते सनराईज आहेत की नाही याची चर्चा करावी लागेल, कारण त्या कंपन्या नवीन नाहीत. त्या मध्यान्नीच्या सूर्यासारख्या तळपतायत की नाही याचाही विचार करावा लागेल, कारण ज्याला निंबल फुटिंग असं म्हणतो, मल्टीडेक्स्ट्रस असं म्हणतो, अशा पद्धतीचं कामकाज ते करता येतं. परंतु आता या दोन्ही कॅटेगरीजमध्ये किंवा या दोन्ही निकषांमध्ये इन्फोसिस आणि विप्रो बसत नाहीत असं अनेकांचं मत आहे, आणि ते सहजासहजी धुडकावून लावता येईल अशी परिस्थिती नाही. मग अशा वेळेला जेव्हा विप्रोच्या बोनसची चर्चा होते तेव्हा एका वेगळ्या संदर्भामध्ये त्याच्याकडे पाहावं लागतं, आणि त्या निमित्तानं ही चर्चा व्हावी म्हणूनच आजचा भावशेखरचा विषय विप्रो बोनस किंवा त्याच्या निमित्तानं असा आहे. एकंदरीतच IT सेक्टरमध्ये सततच बदल होत असतात. जिथे मायक्रोसॉफ्टच्या बिल गेट्सला सुद्धा आपल्या विंडोचं व्हर्जन दर 3 किंवा 4 किंवा 6 महिन्यांनी बदलावं लागतं, त्याच वेळेला त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वाढतो. जेव्हा भारतासारखी कंपनी 0 इलेक्ट्रॉनिक पेमेंट पासून 90% इलेक्ट्रॉनिक पेमेंट पर्यंत जातं, त्यावेळेला तुमचं हार्डवेअर, त्याचं तुमचं सॉफ्टवेअर, त्याचं तुमचं नेटवर्क, त्याची टेक्नॉलॉजी, त्याचं JCL हे सतत बदलत राहतं. ज्या वेगानं बाजार बदलतो, ज्या वेगानं ग्राहकांची संख्या बदलते, ज्या वेगानं ग्राहकाची रुची बदलते आणि ग्राहकाचं तंत्रज्ञान बदलतं, त्यावेळेला तुमच्या मार्केटिंगमध्येही बदल होत असतात. या एका इलेक्ट्रॉनिक पेमेंटमुळे, एका डिजिटल रुपयामुळे संपूर्ण बँकिंग सेक्टर बदलावं लागलं. आपल्या देशातल्या IT सेक्टरचा एक काळ सगळ्यात मोठा ग्राहक हा बँकिंग आणि फायनान्स कंपन्या होत्या. या क्षेत्राच्या बदलत्या स्वरूपानुसार यांना टेक्नॉलॉजी बदलावी लागली. मधला एक काळ असा होता की 80च्या दशकाच्या सुरुवातीला जेव्हा या कम्प्युटरायझेशनची आपल्या देशामधली गती वाढली, पहा 1987ला पहिला बोनस विप्रोने दिलाय, आणि म्हणून मी 80च्या दशकात जातोय. त्याही वेळेला कम्प्युटर्सच्या आपल्याकडे सुरुवात झाली होती. माझ्या करिअरच्या सुरुवातीचा तो काळ आहे, आणि त्यामुळे मी ठाम अनुभवांती असं म्हणू शकतो की त्या काळात अनेक कंपन्यांनी आपले स्वतःचे अकाउंट्स असतील, आपली ऑपरेशन्स असतील, ही कॉम्प्युटराइज करायला सुरुवात केली होती. त्या संगणकीकरणाच्या सुरुवातीच्या काळामध्ये अशा पद्धतीनं ITचा प्रवेश होताना त्या डिपार्टमेंटचं नाव सिस्टम सपोर्ट असं होतं. म्हणजे ऑपरेशनचे प्रमुख, आणि ते करणं सोपं व्हावं म्हणून जसं पूर्वी कॉमर्समध्ये ट्रेड आणि ॲन्सिलरीज टू ट्रेड म्हटलं जायचं, तसं सिस्टम हे ॲन्सिलरीज टू ट्रेड होतं. पण नंतरच्या काळामध्ये सिस्टमनंच आपलं स्वरूप असं बदललं की मी गमतीनं असं म्हणायचो, आणि ते फार मी गमतीने म्हणत असलं तरी हा मुद्दा गांभीर्यानं विचारात घेण्याजोगा आहे, कारण माझी 40 वर्ष सर्व्हिस ही डिजिटल फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये झाली. मी गमतीनं म्हणायचो की 90च्या दशकाच्या उत्तरार्धापासून नंतरच्या काळामध्ये मला प्रश्न पडतो की हे सिस्टम सपोर्ट नाहीत हे नक्की, म्हणजे ऑपरेशनसाठी सिस्टम असतात की सिस्टम या लेव्हलनं, या पातळीवरती, वरच्या पातळीवरती काम करू शकते, म्हणून तुम्ही त्या पातळीवरती ऑपरेशन्स न्या, तरच तुम्हाला सिस्टम पूर्णपणाने उपयोगात आणता येते. म्हणजे सिस्टम सपोर्ट पासून सिस्टम डिक्टेटर होण्यापर्यंतचा काळ हा IT सेक्टरचा काळ होता. आता त्यामध्ये सिस्टमचं स्थान तसंच राहिलं, पण त्याचा युसेज बदलला. पूर्वीच्या काळामध्ये काही बल्क कस्टमर्स सिस्टम वापरत होते, आता तुमच्या माझ्यासारखा रिटेल कस्टमर जास्त सिस्टम वापरतो. मग एखाद्या कंपनीला सेवा देणं आणि प्रत्यक्ष ग्राहकाच्या हातात सेवा देणं याच्यामध्ये तुमचं सिस्टम प्रॉडक्ट बदलतं, त्यानुसार करायची रचना बदलते, त्याचं हँडलिंग बदलतं, त्याचं रिग्रेशन टेस्टिंग बदलतं, त्याचं व्हॉल्यूम टेस्टिंग बदलतं, त्याचं सिस्टम टेस्टिंग बदलतं, आणि यातनं तुमची ऑपरेटिंग प्रोसेस आणि प्रोसिजर बदलतं. आणि ज्या वेळेला आपण असं म्हणतो की कालचं हार्डवेअर आत्ता चालत नाही
कालचं हार्डवेअर आज चालत नाही, आजचं हार्डवेअर उद्या चालत नाही आणि अर्ध्या तासापूर्वी केलेलं सॉफ्टवेअर किंवा JCL मला अर्ध्या तासानंतर चालत नाही, त्यावेळेला नुसतं हार्डवेअर बदलतं, नुसतं सॉफ्टवेअर बदलतं, नुसती टेक्नॉलॉजी बदलते, नुसतं नेटवर्क बदलतं असं होत नसतं. आणि त्यामुळे आज मितीला IT सेक्टर हे सिव्हिल एव्हिएशन सारखं एकाच वेळेला लेबर इंटेन्सिव्हही आहे आणि त्याच वेळेला कॅपिटल इंटेन्सिव्हही आहे. म्हणून विप्रो आत्ता बोनस देऊ इच्छिते का? आणि मग असं जर असेल तर हे वर्णन फक्त विप्रोला लागू पडतं की आपल्या देशातल्या सगळ्याच IT सेक्टरना लागू पडतं, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. कारण आज आपल्या देशाच्या शेअर बाजारामध्ये सगळ्यात जास्त पद्धतीनं चालणाऱ्या कंपन्या असतील तर त्याच्यामध्ये प्रामुख्यानं IT सेक्टर मधल्या कंपन्या येतात. आणि IT सेक्टरचा आपल्या देशातला सगळ्यात महत्वाचा आणि मोठा ग्राहक हा सरकारी कंपन्या आहेत, हे लक्षात घ्यावं लागतं. ज्या वेळेला तुम्ही आउटसोर्सच्या माध्यमामध्ये असता त्यावेळेला करोना नंतरच्या काळामध्ये आपण पाहिलं की आपल्या देशातल्या एका कंपनीनं त्या कंपनीच्या शेअर्सच्या बाजारभावापेक्षाही प्रचंड मोठ्या प्रमाणावरती डिव्हिडंड दिला आणि डिव्हिडंड पेमेंट करायच्या दिवशी सांगून टाकलं की आता आम्ही कंपनी बंद करतोय, कारण आमच्या कंपनीकडे फार जवळजवळ 90% जास्त वाटा हा अमेरिकेनं आउटसोर्स केलेल्या बिझनेसचा होता. करोना नंतरच्या काळामध्ये अमेरिकेमधनं आम्हाला यापुढे एका नव्या पैशाचाही बिझनेस मिळत नाहीये, म्हणून आमची रिझर्व्ह आम्ही तुम्हाला डिव्हिडंड म्हणून देऊन टाकली. आम्ही कंपनीच्या शेअर्सची बाजारातली नोंदणी काढून घेतोय आणि येणाऱ्या काळामध्ये कंपनी बंद पडेल. या कंपनीचं मी जाणीवपूर्वक नाव घेतलं नाहीये, पण तुमच्यासारख्या चोखंदळ श्रोत्यांना ते माहिती आहे. विप्रो किंवा इन्फोसिस किंवा इतर कुठचीही कंपनी या पातळीवर अजून आलेली नाही. परंतु ज्या वेळेला आता एखादी कंपनी आणि त्यातही IT सेक्टर मधली कंपनी बोनस देत असते, एकदा बोनस दिल्यानंतर तुम्ही तुमचं कॅपिटल पूर्णपणाने कायम स्वरूपी बदलत असता, जोपर्यंत तुम्ही नंतरच्या काळामध्ये बायबॅक करत नाही. लक्षात घ्या की TCS सातत्यानं गेली 9 वर्ष बायबॅक ऑफ शेअर्स करत असताना विप्रो सारखी कंपनी विच इज सर्टनली पास्ट इट्स प्राइम जेव्हा बोनस शेअर देते, तेव्हा या क्षेत्रातल्या कंपन्यांचा आणि या क्षेत्रातल्या कंपन्यांच्या शेअर्सच्या बाजारभावाचा वेगळ्या पद्धतीनं विचार करावा लागतो. आणि म्हणून आजचा आपला भावशेखरचा विषय विप्रो बोनसच्या निमित्तानं मनपूर्वक धन्यवाद. भावशेखर.